नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. ओबीसी समाजाचं राज्यभर आक्रोश आंदोलन होणार आहे. राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि ओबीसी आक्रमक झालेले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं जाणार आहे आणि सरकार विरोधात ओबीसी समाजाचं आक्रोश आंदोलन. राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा नेला जाणार आहे. ओबीसी समाजाकडून राजकीय आरक्षणासंदर्भात किंवा राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झालाय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि राजकीय आरक्षणाविनाच आता निवडणुकांना सामोरं जावं लागतंय ओबीसी उमेदवारांना. आणि याच निषेधार्थ राज्याच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा नेला जातोय. सरकार विरोधात ओबीसी समाजाचं हे आक्रोश आंदोलन. हातामध्ये झेंडे घेऊन डोक्यात टोपी घालून हे ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जाणार आहे. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. विशाल, ओबीसी समाज आक्रमक झालाय. राजकीय आरक्षणासंदर्भात आता काय करायचं ठरवलंय? श्वेता, ओबीसी समाज अत्यंत आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. याच्या आधी ओबीसी समाजानं इशारा जो आहे तो राज्य सरकारला दिला होता. खरं तर आता ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नाकारतेपणामुळे ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टात जी आहे ती स्थगिती आलेली आहे. खरं तर ह्या सगळ्यामध्ये इम्पेरिकल डाटाची बाबतीत मागणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडनं केली जाते. मात्र इम्पेरिकल डाटा जो आहे ना तो केंद्राकडनं दिला जातोय ना राज्य सरकारकडनं दिला जातोय असाही आरोप जो आहे तो ओबीसी समाजाकडनं केला जातोय. आज ओबीसी समाजाकडनं राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं जी आहेत ती काढण्यात येणार आहेत. आता मी मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालय बँड्रा जे आहे या ठिकाणची जर आता परिस्थिती पाहिली, थोड्याच वेळाला त्या आंदोलनाला सुरुवात येईल. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेला आहे. खरं तर मुंबईत हे जे आंदोलन होतं हे आंदोलनाचं नेतृत्व ओबीसी नेते प्रकाश शेंडगे जे आहेत हे करतायत. खरं तर काही वेळातच या ठिकाणी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाची लोकं जी आहेत ती मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊ शकतात. काहीच वेळामध्ये हे आंदोलन जे आहे ते सुरू होईल. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आता निवडणुका डोळ्यासमोरच्या आहेत, मग गोंदिया भंडारा असेल किंवा अन्य महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत ज्या 1-2-3 महिन्यात येणार आहेत, या निवडणुकांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका असणार राज्य सरकारची हे पाहावी लागेल. कारण का या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 3 महिन्याच्यापर्यंत जो डाटा आहे वॉर्ड निहाय जो डाटा आहे हा डाटा देण्यात यावा, तो करण्यात येणार आहे का या बाबतीतही सगळ्या प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती याच पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी राज्य सरकारवरती एक प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो आता ओबीसी समाजाकडनं केला जातोय आणि त्याचमुळे आज संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलने जी आहेत ती काढण्यात येत आहेत. श्वेता जी, मात्र विशाल, अशा प्रकारची आंदोलनं किंवा मोर्चा काढण्यास खरं तर आता परवानगी नाही संपूर्ण राज्यभरात. मात्र तरी देखील ओबीसी समाज आक्रमक झालाय आणि म्हणून हे आक्रोश आंदोलन केलं जातंय. आता नगरपंचायत वगैरे निवडणुका ज्या होत आहेत त्या अगदी आता तोंडावर आल्यात. अगदी उद्यावरती मतदान आलंय आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा आक्रोश करून काय नेमकं साध्य होणार आहे? श्वेता, स्पष्टपणे म्हणायचं झालं तर हाताला तर आता अशी आंदोलनं करून काहीच लागणार नाही आहेत. कारण का ही सगळी लढाई जी आहे ही आता न्यायालयीन लढाई आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मोठ्या संख्येनं मोर्चे जे आहेत ते निघाले. मात्र संपूर्ण न्यायालयीन लढायांमध्ये एक प्रकारचा अशा प्रकारे दबाव करून काय हाताला मिळणार हा एक प्रश्नच आहे. मात्र या अशा आंदोलनावरती टीकासुद्धा जी आहे ती केली जाते. कुठेतरी समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. असाही एक अशा प्रकारची टीका जी आहे ती जे अशा प्रकारच्या आंदोलनांचं नेतृत्व करतात अशा नेत्यांवरती केला जाते. खरं तर ओबीसी समाजाकडनं आज आंदोलनं जी आहेत ती संपूर्ण राज्यभरात काढतायत. मात्र जी आता निवडणूक आलेली आहे ह्या निवडणुकीचा विचार सोडून
ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत, मग पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडनं जो आहे तो सुरू झालेला आहे. कारण का वॉर्डनिहाय डाटा जो आहे हा देणं आता आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 महिन्यात हा डाटा देणं राज्य सरकारला खरंच शक्य आहे का, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे ओबीसी समाज कुठेतरी राज्य सरकारकडनं राज्य सरकारवरती दबाव टाकून या डाटाच्या बाबतीत काय राज्य सरकारची भूमिका जी आहे ही एक बघण्याची चाचपणी जी आहे त्याला ओबीसी समाजाकडनं सुरू झालेली आहे. मात्र ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती आल्यामुळे ओबीसी समाजातले नेते जे आहेत ते प्रचंड नाराज आहेत. ओबीसी समाजामध्ये आक्रोश जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. खरं तर अशा पद्धतीची आंदोलनं आता राज्यभरात सुरू होतील आणि आजपासून ही सुरुवात जी आहे ती झालेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज आणि ओबीसी समाजाचे नेते कशा प्रकारे भूमिका घेतात ते पाहावं लागणार आहे. श्वेता, विशाल, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर ओबीसी समाजाकडून आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवरती आज आक्रोश आंदोलन केलं जाते. या सगळ्याचे अपडेट घेत राहूच. मात्र नाशिकमध्ये एक मोठी बातमी आहे. एका फादरनं चर्चमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. फादर आणि चर्च कमिटीमध्ये मतभेद झाल्याची माहिती मिळाली आहे आणि पेट्रोल टाकून फादरनं चर्चमध्येच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. चर्च कमिटीनं आर्थिक फसवणुकीचा आरोप केलेला होता. आपली बाजू मांडून न दिल्यामुळे मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचललंय. चर्चच्या सभासदांसमोरच फादरनं आत्मदहनाचा केलेला हा प्रयत्न, यामध्ये फादर 18% भाजले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिकमधल्या एका चर्चमधला हा प्रकार आहे. चर्चमधल्या कमिटीसोबत मतभेद झाले आणि एका फादरनं या चर्चमध्येच स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. लक्ष्मण, असं काय कारण होतं की फादरनी आत्मदहनाचा प्रयत्न केला? की ते शांततेचं प्रतीक मानलं जातं. मात्र त्याच चर्चमध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून 2 फादरमध्ये जो वाद झाला त्यातून एका फादरने स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाशिकच्या शालिमार येथील चर्चमध्ये हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. सेंट थॉमस चर्च शालिमार या ठिकाणी हा प्रकार घडलाय. या ठिकाणचे जे महाधर्मगुरू आहे शरद गायकवाड यांच्या समोरच फादर अनंत आपटे यांनी स्वतःला पेटवून घेतलेला आहे आणि आता या फादरला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, त्या फादरवरती आर्थिक फसवणूक केल्याचं तक्रार जी आहे ती झाली होती आणि या प्रकरणामधूनच याच मनस्तापातून फादर अनंत आपटे यांनी आपण दोषी नसताना आपलं म्हणणं यांनी ऐकून घेतलं नाही आणि म्हणून या मानसिक तणावात येऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांमध्ये देखील नोंद करण्यात आलेली आहे आणि संबंधित जे भाजले गेलेले फादर आहे अनंत आपटे यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि 18 ते 20% ते भाजले गेल्याची माहिती आहे. जी लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. नाशिकमधलं हे चर्च आणि या चर्चमध्ये आर्थिक फसवणुकीचा आरोप ज्यांच्यावरती होता त्या फादरनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूला असलेल्यांनी त्वरित ही आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या फादरना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 20% भाजल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर एक मोठी बातमी येते. अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीचं समन्स आलंय अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पनामा पेपर लीक प्रकरणामध्ये हे समन्स आलंय. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीकडून समन्स आलंय. पनामा पेपर लीक प्रकरणातलं हे समन्स असल्याची माहिती मिळतेय. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, ऐश्वर्या रायला आलेल्या समन्सबद्दल काय माहिती? अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडी कार्यालयाच्या वतीने समन्स बजावण्यात आलेलं आहे पनामा लीक प्रकरणामध्ये आणि या स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या आपण ईडी कार्यालयात येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं पनामा लीक पेपर्स आहे या प्रकरणाप्रमाणे लीक पेपर्स प्रकरणामध्ये आपला काय सहभाग आणि ज्या पद्धतीने दावे पनामा लीक मध्ये करण्यात आले होते
त्या पेपर्समध्ये करण्यात आले त्यामध्ये वास्तविकता आहे का या संदर्भातली सर्व ती माहिती ईडीच्या वतीने विचारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते की ऐश्वर्या राय बच्चन यांच्या या प्रकरणामध्ये त्यांचे नाव पुढे आले होते, त्यामध्ये अमिताभ बच्चनच्याही काही कुटुंबियांचे नाव होते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती देखील माहिती विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. त्याचमुळे चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ह्या केव्हा ईडी समोर हजर राहतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर प्रशांत, आणि हे संपूर्ण प्रकरण काय होतं अगदी थोडक्यात सांगा. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर पनामा लीक प्रकरणामध्ये अनेक पद्धतीने भारतातला पैसा जो आहे तो परदेशी बँकांमध्ये कशा पद्धतीनं गुंतवण्यात आला आणि परदेशी बँकांमध्ये कसं सामावून ठेवण्यात आलेला आहे आणि तो संचयित करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये भारतातील अनेक लोकांचे नाव पुढे आले होते. त्यांनी हे जे सगळे पैसे आहेत ते विविध मार्गांनी कमवल्याची आणि या प्रकारचे दावे होते. या संदर्भात ईडीने चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी केल्यानंतर त्यामध्ये काही तथ्यात्मक माहिती पुढे आल्यानंतर त्याच्या आधारावर ईडीने समन्स बजावण्याला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये आता ऐश्वर्या राय बच्चन यांना देखील समन्स बजावण्यात आलेला आहे. बरं प्रशांत, जर ईडीचं समन्स ऐश्वर्या राय बच्चनला आलेलं आहे तर मग कधी तिला ईडीच्या कार्यालयामध्ये हजर राहावं लागेल आणि ऐश्वर्या राय हजर राहणार का? या संदर्भात ईडीने अजूनही स्पष्टीकरण दिलं नाही आहे. सूत्रांची माहिती आहे की या संपूर्ण प्रकारामध्ये समन्स बजावल्यानंतर जी प्रक्रिया असते की समन्स बजावल्यानंतर आपल्याला ईडी कार्यालयात हजर राहावं लागतं. यापूर्वी देखील आपण ईडीच्या अनेक प्रकरणामध्ये जर बघितलं जे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये अनेक नेते असो किंवा अधिकारी असो यांना तिथे उपस्थित राहून आपली भूमिका ना त्या संदर्भातले जे पुरावे आहेत ते द्यावे लागतात. तशाच पद्धतीने ऐश्वर्या राय देखील समन्स बजावण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ऐश्वर्या रायला ईडी कार्यालयात हजर राहावं लागेल. तारीख अजून निश्चित नाही आहे, पण महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ऐश्वर्या राय बच्चन यांना ईडीने समन्स बजावलेला आहे आपली म्हणणं आपलं ईडी समोर मांडण्याकरिता पनामा लीक प्रकरणात. जी धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता आपण थेट जाणार आहोत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलतायत. अर्थात ते आता मी बघेनच. मी नुसती बघेन ना का महिला आघाडी, महिला वर्ग, पक्ष आघाडी, सरकार म्हणून आम्ही बघूच. तुमच्या घाणेरड्या पत्रव्यवहारांनी तुमच्या घाणेरड्या आरोपांनी खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. आता शिवसेनेच्या रणरागिणी आहोत आम्ही. पण आत्ता चॅलेंज आहे, तुम्ही जी एक पुढी सोडली आहे मला मीडियाला पण सांगायचं आहे. अशा पद्धतीने नाही, त्यांना विचारा नक्की कोण आणि त्याचे पुरावे द्या. नक्की कोण होता मंत्री महोदय, त्या पार्टीत कोण, याचा तुम्ही आता उलगडा करावाच लागेल. न पेक्षा मीडिया आणि जनतेची माफी मागा. दरवेळेला जनतेला गुमराह करण्याची सुपारी घेतली आहे का? कारण ज्या पद्धतीने घडल्यानंतर मी स्वतः आयुक्तांशी बोलले, मुख्यमंत्र्यांशी बोलले की बरोबर आहे, आम्हालाही वाटलं की हे सिरियस बाब आहे, निष्काळजीपणा करून चालणार नाही. ज्या पद्धतीने आपल्याला कोविड-19 करोनाला सामोरं जावं लागलं, डेल्टाला सामोरं जावं लागलं, आता ओमायक्रॉन, ह्या सगळ्याला सामोरं जात असताना सामान्य नागरिकापासून तर अगदी उच्चभ्रू नागरिकांपर्यंत कोणी बाधित होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंट स्वतः केंद्र आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी याबाबत कायम सतर्क सगळ्या राज्यांना करत असतात. मग मला आश्चर्य वाटतं, ह्या हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र एका पटलावर आहे, कर्नाटकसुद्धा ह्या हिंदुस्थानच्या पटलावर आहे. मग प्रत्येकाला वेगवेगळे न्याय का देत आहेत? आणि माझा सवाल आहे आशिष शेलारांना, तुम्हीच म्हटलंय ना की कोणीतरी मंत्री महोदय त्या ह्याच्यामध्ये उपस्थित होते. आता ते सिद्ध करा, ते दाखवा कोण उपस्थित होते. कारण या सगळ्याचा ज्या वेळेला कळल्यानंतर तुम्ही बेछूट आरोप करत सुटायचे आणि बेछूट आरोपांवर सतत लोकांना तुम्ही गुमराह करण्याचा जे काही विडा उचललाय, तर मुंबईकर म्हणा किंवा महाराष्ट्रातली जनता ही यांना कळलंय, तुमच्या कामाची पद्धत कळली, तुम्ही काय करताय ते कळलं. त्यामुळे मला
आपल्या माध्यमातून आशिष शेलारांना सांगायचं आहे, आमदार झालात, मंत्री महोदय झालात. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारचं चर्चेचं निमंत्रण विरोधकांनी फेटाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. खासदारांच्या निलंबनावरून संसदेमध्ये जो काही गोंधळ झालेला होता त्या संदर्भात 4 विरोधी पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं केंद्र सरकारकडून. मात्र केंद्र सरकारचं हे चर्चेचं निमंत्रण विरोधकांनी फेटाळलेलं आहे असं सूत्रांकडून कळतंय. खासदारांच्या निलंबनावरून संसदेमध्ये गोंधळ झालेला होता आणि 4 विरोधी पक्षांच्या नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलं होतं केंद्र सरकारकडून. मात्र केंद्र सरकारचं हे निमंत्रण विरोधकांनी फेटाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबतोय. इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. जाता जाता महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा.